जय महाराष्ट्र मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण मोदी सरकार निवडून आल्यानंतर कोणते निर्णय लागू होणार आहे ते आपण पाहिले आहे। आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काँग्रेस जर निवडून आले तर काय काय निर्णय लागू होणार आहे। तर यासाठी 30 निर्णय कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। याआधी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पाहूया। तर मित्रांनो, हे काँग्रेसचे न्यायपत्र आहे। यामध्ये काय काय निर्णय आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। सर्वप्रथम युवा न्यायामध्ये पहिली नोकरी पक्की, यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला 1 लाख रुपयाची शिकाऊ प्रशिक्षण मिळण्याचा अधिकार देण्यात येणार आहे। दुसरे म्हणजे भरती भरोसा, म्हणजे 30 लाख सरकारी जागा भरल्या जातील असे इथे सांगितलेले आहे। तिसरं म्हणजे गिग इकॉनॉमिक मध्ये सामाजिक सुरक्षा, म्हणजे कामाच्या परिस्थितीसाठी नवीन कायदा आणू असे इथे वचन दिलेले आहे। त्यानंतर पेपरफुटीपासून मुक्ती, म्हणजे पेपरफुटी रोखण्यासाठी सक्त कायदा आणण्यात येणार आहे। तसेच युवा रोशनी मध्ये युवासाठी 5,000 कोटी रुपयाचा स्टार्टअप निधी, म्हणजे जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल तर तुम्हाला इथे स्टार्टअप निधी सुद्धा इथे देण्यात येणार आहे। त्यानंतर हक्काची मैत्री, म्हणजे महिलांना कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांची माहिती देणारी अधिकारी सहेली प्रत्येक पंचायतीमध्ये असेल असं इथे सांगितलेले आहे। अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क मध्ये केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिला जाणार आहे। शक्तीचा आधार, म्हणजे आशा, मध्यान्ह भोजन आणि अंगणवाडी सेविकांना दुप्पट सरकारी योजनांसह जास्त पगार दिला जाणार आहे। सावित्रीबाई फुले नोकरीदार महिलांसाठी दुहेरी वसतिगृह करण्यात येणार आहे। त्यानंतर आरक्षणाचा अधिकार, यामध्ये घटना दुरुस्तीद्वारे 50% मर्यादा काढून SC, ST, OBC ना आरक्षणाचा पूर्ण अधिकार दिला जाणार आहे। तसेच SC, ST उपयोजनेची कायदेशीर गॅरंटी, म्हणजे SC, ST लोकसंख्यासाठी अधिक बजेट म्हणजे जास्त वाटा दिला जाणार आहे। त्यानंतर भागीदारी न्यायामध्ये जल, जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क, म्हणजे 1 वर्षाच्या आत वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। आमची जमीन आमचे राज्य हे एक नवीन योजना चालू करणार आहे। यामध्ये आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित करेल असं इथे सांगितलेले आहे। सुरक्षित रोजगार, म्हणजे मुख्य सरकारी कामातील कंत्राटी पद्धती मंजुरी थांबवणार, म्हणजे हे कंत्राट पद्धत बंद करणार आहे। त्यानंतर श्रमाचा आधार, म्हणजे दैनिक मजुरी किंमत 400 रुपये मनरेगामध्ये देखील लागू करणार आहे। तसेच सर्वांसाठी आरोग्य हक्क, म्हणजे 25 लाख रुपयाचे आरोग्य कवच, यामध्ये मोफत उपचार, हॉस्पिटल आहे, डॉक्टर आहे, औषध आहे, चाचणी आणि शस्त्रक्रिया इथे देण्यात येणार आहे। शहरी रोजगार गॅरंटी मध्ये शहरासाठी मनरेगा सारखी नवीन योजना चालू करणार आहे। सामाजिक सुरक्षा, यामध्ये असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघात विमा सुद्धा नवीन चालू करणार आहे। कर्जमुक्ती, कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग तयार करण्यात येणार आहे असे इथे सर्व सांगितले गेलेले आहे। योग्य किंमत, स्वामीनाथन फॉर्म्युला सर हमी भावाची कायदेशीर हमी इथे दिली जाणार आहे। त्यानंतर विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण, म्हणजे पीक नुकसान झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार असे इथे सांगितलेले आहे। तसेच योग्य आयात निर्यात धोरण, म्हणजे शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण केले जाईल हे आश्वासन इथे दिलेले आहे। तसेच GST मुक्त शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीवरून GST हटवला जाईल। त्यानंतर भारतीय आरोग्य मानकानुसार सर्व शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक आरोग्य चाचणी व उपचार उपकरणे उपलब्ध करणार आहेत। तसेच आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरती करून शासकीय रुग्णसेवा सशक्त करण्यात येणार आहे। त्यानंतर प्रत्येक कुटुंबासह सर्व खाजगी निमसरकारी हॉस्पिटलमध्ये लागू 25 लाखाचा आरोग्य विमा मोफत देण्यात येणार आहे असं इथे निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर भागीदारी न्यायामध्ये जातीगत जनगणना करून सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तीची गणना केली जाईल असं यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील सरकारी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना
वाढीव भत्ते व मानधन योग्य सोयी सुविधा काँग्रेस सरकार देणार आहे. तसेच काँग्रेस स्वस्त न्याय गॅरंटीमध्ये काय काय दिलेले आहे ते आपण पाहून घ्या. अशा प्रकारे काँग्रेस सरकारने हे 30 निर्णय घेतलेले आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.